ब्रेकिंग बातमी आहे शनी चौथरा संदर्भातील। शनी चौथराचा प्रवेशाचा जो वाद आहे तो आता पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे। भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी चौथऱ्याला टाळ ठोकलंय आणि शनी चौथऱ्यावर सर्वांसाठीचा प्रवेश बंद केलाय। महिलांच्या अनेक आंदोलनानंतर शनी चौथऱ्याचा प्रवेश सर्वांसाठी खुला करण्यात आला होता। पुरुषांसह महिला आणि तृतीयपंथीयांना देखील शनी चौथऱ्यावर दर्शन घेऊ देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते। मात्र हायकोर्टाच्या आदेशात चौथऱ्याचा नाही तर मंदिराचा उल्लेख आहे असं हेमंत पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे कुणालाच प्रवेश दिला नाही तर महिला प्रवेशाचा वादच राहत नाही असं म्हणत हेमंत पाटील यांनी चक्क शनी चौथऱ्यालाच टाळ ठोकलंय। तर हेमंत पाटील यांच्या या भूमिकेला ग्रामस्थांनी देखील समर्थन दिलंय। सुशील थोरात आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। सुशील, का अधिक माहिती आहे? शनी चौथऱ्यालाच टाळ ठोकलेला आहे हेमंत पाटलांनी, का अधिक माहिती द्याल? ज्योती, बरोबर आहे। हेमंत पाटील यांचं म्हणणं असं आहे की चौथऱ्यावर जी गर्दी होती महिला जातात आणि विशेष म्हणजे जेव्हा मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला होता तेव्हा चौथऱ्याचा उल्लेख नाही, मंदिराचा उल्लेख होता। यासाठी त्यांनी देवस्थान प्रशासनाला याआधी 2 वेळा निवेदनही दिलेले होते आणि 7 तारखेपासून ते या शनी शिंगणापूरमध्ये आंदोलन चालू करणार होते। मात्र आज अचानकपणे त्यांनी सकाळी येऊन 7च्या सुमारास या मंदिराच्या ज्या चौथरा आहे तिथे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर त्यांनी कुलूप लावलं होतं। मात्र यावेळेस जवळजवळ 2 ते 3 तास मंदिर हे बंद होतं। मात्र पोलीस प्रशासनाने येऊन यामध्ये मध्यस्थी केली आणि मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे त्या निर्णयावर आम्हाला अंमलबजावणी करावी लागेल, कायद्याच्या पुढे कुणी नाही असे सांगून त्यांनी हेमंत पाटील यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते आणि मंदिर पुन्हा आता त्यांनी चौथऱ्याचं जे गेट होतं ते पुन्हा एकदा त्यांनी जे कुलूप होतं ते कुलूप काढून टाकलेलं आहे पोलीस प्रशासनाने। कारण त्यांचं पोलिसांचं असं म्हणणं आहे की कायद्याच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही आणि हेमंत पाटलांचं म्हणणं आहे की चौथऱ्यावर प्रवेश नाही। यावरून दोघांमध्ये मोठे वाद झाले आणि त्यानंतर हेमंत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शनी शिंगणापूरच्या बाहेर सोडलेलं आहे। ज्योती, महिलांचा अपघात होण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे टाळ ठोकल्याचा दावा केलेला आहे हेमंत पाटील यांनी, काय म्हणाल? बरोबर आहे। हेमंत पाटील यांचा जो दावा आहे की महिला तिथे वर जातात, गरोदर महिला असतात, अनेक महिला तिथे जाऊन शनीच्या जवळ जाऊन दर्शन घेतात असा त्यांचा आरोप होता आणि त्याच्यामुळे महिलांवर परिणाम होऊ शकतो एक त्यांचा कायच होता। त्यामुळे त्यांनी ते आज कुलूप लावलं होतं। मात्र ग्रामस्थांनी याला विरोध केला होता। ग्रामस्थांचंही म्हणणं असं आहे की वर चौथऱ्यावर जाऊ नये, 350 ते 400 वर्षांची ही परंपरा आहे, ते कुणी मोडू नये हा ग्रामस्थांचा पहिल्यापासूनचा निर्णय होता। मात्र त्याला पाठिंबा म्हणून हेमंत पाटलांनी आज हे आंदोलन केलं होतं। ज्योती, नक्कीच धन्यवाद सुशील तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर आता हेमंत पाटील यांनी जे टाळ ठोकलंय त्यामुळे शनी चौथरा प्रवेशाचा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। विद्याजी, तुमची काय प्रतिक्रिया आहे? शनी चौथऱ्याला जे आहे ते पुन्हा एकदा टाळ ठोकलेला आहे आणि त्याला असं म्हटलं जात आहे की हायकोर्टाने जो निर्णय दिला होता त्यात मंदिराचा उल्लेख केला होता, चौथऱ्याचा नाही। मंदिराचा उल्लेख केला आणि चौथऱ्याचा नाही। बर, अरे वा मला हे ऐकून मोठा पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि असं वाटतंय की 60 वर्षापूर्वीचा कायदा जो दुर्लक्षित होता तो एका याचिकेमुळे पुन्हा सरकारच्या, लोकांच्या आणि देवळांच्या विश्वासांच्या समोर यावा यासाठीचा प्रयत्न झाला। याचिकेचा निर्णय कोर्टाने दिला आणि त्यानुसार द महाराष्ट्र हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप एंट्री ऑथरायझेशन ऍक्ट यानुसार महाराष्ट्रामध्ये असलेला 56 सालचा जो कायदा आहे त्याच्यात असं स्पष्ट म्हटलेलं आहे की कुठल्याही देवळामध्ये जाण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कारणाचा भेदाभेद न करता प्रवेश मिळाला पाहिजे। आता चौथरा आणि देऊळ असले श्लेष काढून हे लोक जर भक्तांची अडवणूक करत असतील तर ही खूप गंभीर गोष्ट आहे, विचार करण्याजोगी गोष्ट आहे आणि त्यांना कोणीतरी मंदिराच्या विश्वस्तांनी आणि इव्हन शासनाने सुद्धा समजावण्याची गरज आहे। त्यातल्या त्यात त्यांना अटक झाली ही गोष्ट मला बरी अशासाठी वाटते की कायद्यानुसार अशा प्रकारचा प्रवेश करणाऱ्याला विरोध करणारे जे आहेत त्यांना अटक व्हायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। ते तरी काम निदान यावेळेला झालं याबद्दल मला समाधान वाटतंय। पण याबाबत सरकारने पुन्हा एकदा जनजागरण करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं। विशेषतः त्यांनी ट्रस्टीज, देवळाचा कारभार चालवणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांना याची माहिती देणं गरजेचं आहे, म्हणजे पोलिसांचाही नाहक वेळ जाणार नाही आणि उगाचच कुलप लावण्यात ह्या लोकांचाही वेळ जाणार नाही आणि मंदिर सर्वांना खुलं राहील। नक्कीच धन्यवाद विद्याजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी। थँक्यू।
हेमंत पाटील आहेत तक्रारदार आपल्यासोबत फोन लाईन म्हणून. हेमंतजी, काय तुमची प्रतिक्रिया आहे? तुम्ही ज्या प्रकारे शनी चौथऱ्याला जे आहे ते टाळं ठोकलेलं आहे, तुम्ही म्हणता की यात मंदिराचा उल्लेख केलेला आहे हायकोर्टाने दिलेल्या आदेशात, चौथऱ्याचा नाही, काय तुमचं म्हणणं आहे? हेमंत पाटील जे तक्रारदार आहेत ते आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरून. हेमंतजी, काय तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमचं काय म्हणणं आहे नेमकं की तुम्ही शनी चौथऱ्याला जे आहे ते परत एकदा टाळं ठोकलेलं आहे? शनी चौथरा प्रवेशाचा वाद आता पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी चौथऱ्याला टाळं ठोकलंय. शनी चौथऱ्यावर सर्वांसाठीचा प्रवेश जो आहे तो बंद केलाय. महिलांच्या अनेक आंदोलनानंतर शनी चौथऱ्याचा प्रवेश हा सर्वांसाठी खुला केला होता. पुरुषांसह महिला आणि तृतीयपंथीयांना देखील शनी चौथऱ्यावर दर्शन घेऊ देण्याचे निर्देश जे आहेत ते हायकोर्टाने दिले होते. मात्र हायकोर्टाच्या या आदेशात चौथऱ्याचा नाही तर मंदिराचा उल्लेख आहे असं हेमंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे कुणालाच प्रवेश दिला नाही तर महिला प्रवेशाचा वादच राहत नाही असं म्हणत हेमंत पाटील यांनी चक्क शनी चौथऱ्यालाच टाळं ठोकलंय. दरम्यान हेमंत पाटील यांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर हेमंत पाटील यांच्या या भूमिकेला ग्रामस्थांनी देखील समर्थन दर्शवलेलं आहे. हेमंत पाटील यांना सुरक्षा रक्षकांनी आता ताब्यात घेतलंय. हेमंत पाटील यांनी शनी चौथऱ्याला टाळं ठोकलं होतं. महिलांच्या अनेक आंदोलनानंतर शनी चौथऱ्याचा जो प्रवेश आहे सर्वांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र पुरुषांसह महिला तृतीयपंथी या सर्वांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेता येत होतं. मात्र हायकोर्टाच्या आदेशात चौथऱ्याचा नाही तर मंदिराचा उल्लेख आहे असं म्हणत हेमंत पाटील यांनी चौथऱ्याला टाळं ठोकलं होतं. दरम्यान हेमंत पाटील यांना सुरक्षा रक्षकांनी आता ताब्यात घेतलंय. भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी चौथऱ्याला टाळं ठोकलंय आणि शनी चौथऱ्यावर सर्वांसाठीचा प्रवेश जो आहे तो बंद केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा शनी चौथरा प्रवेशाचा वाद उफाळण्याची आता दाट शक्यता आहे. सुशील थोरात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुशील, काय अधिक माहिती आहे? एकीकडे टाळं ठोकलेलं आहे हेमंत पाटलांनी, परंतु त्यांना आता सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलंय, काय अधिक माहिती द्याल? हेमंत पाटलांनी टाळं ठोकून तिथे जवळजवळ 1 तास आंदोलन चालू केलं होतं. सकाळपासूनच ते आले होते. 7 च्या सुमारास त्यांनी जे टाळं ठोकल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह तिथं ठिय्या आंदोलन चालू केलं होतं. मात्र त्यानंतर गावातील काही ग्रामस्थ त्यांच्याबरोबर होते. मात्र काही ट्रस्टी आणि पोलिसांनी त्यांची समजूत घालून ठिय्या आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलं आणि पोलिसांनी आणि तिथलच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांनी त्यांना पोलीस संरक्षणात शनी शिंगणापूरच्या बाहेर सोडलेलं आहे आणि सध्या तरी पोलीस प्रशासनाने हे स्थळ आहे ते उघडलेलं आहे. ग्रामस्थांनी किंवा ट्रस्टींनी अजूनही याबद्दल काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कायद्याच्या आधी राहून काम करावं लागतं. त्यामुळे त्यांनी जो हायकोर्टाचा निर्णय आहे त्यानुसार त्यांनी पुन्हा एकदा टाळं खुललेलं आहे. ज्या भाविकांना वर जायचे ते भाविक जाऊ शकतात. ज्यांना जायचं नाहीये ते खालून दर्शन घेऊन जात आहे. सध्या तरी अशी परिस्थिती आहे की सध्या वर कुणी जाताना दिसत नाहीये. ज्योती, हेमंत पाटील यांच्यावर काही कारवाई होणार आहे का किंवा काही कारवाईची शक्यता आहे का? हेमंत पाटील यांच्यावर फक्त नोटीस त्यांना दिलेली आहे आणि कारवाईची शक्यता नाही, कारण त्यांनी शांततापूर्ण असं आंदोलन केलं होतं आणि टाळे लावून तिथंच त्यांनी बसले होते. कोणची घोषणा वगैरे दिलेली नाही. मात्र त्यांचं म्हणणं असंच होतं की हा जो विषय आहे जो मुंबई हायकोर्टात पुन्हा एकदा मी नेणार आहे, कारण यामध्ये उल्लेख हा मंदिराचा नाहीये, मंदिराचा आहे, चौथऱ्याचा नाही. आणि इथे जे पुरातन काळापासून जी प्रथा चालवलेली आहे ती प्रथा मोडण्यात येऊ नये यासाठी मी आंदोलन केलेलं आहे. पोलिसांना त्यांना ताब्यात घेऊन एक नोटीस देऊन त्यांना शनी शिंगणापूर बाहेर सोडलेलं आहे. ज्योती, नक्कीच धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी चौथऱ्याला टाळं ठोकलं होतं, जे आता पोलिसांकडून तोडण्यात आलेलं आहे आणि हेमंत पाटील यांना आता सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलंय.